मित्रांनो, सध्या तुम्ही ऐकतच आला असाल कुंभमेळ्याबद्दल. माहिती आहे का कुंभमेळा काय असतो? जाणून घेऊया एका छोट्याशा गोष्टीतून. कुंभ म्हणजे घागर. एकदा देव आणि दानवांमध्ये समुद्रमंथन झाले होते. समुद्रमंथनातून अनेक गोष्टी बाहेर आल्या. अमृताची घागर बाहेर पडताच ते मिळण्यासाठी दैत्य आणि देवांमध्ये भांडण लागले होते. या दरम्यान इंद्राचा मुलगा जयंतने अमृताची घागर उचलली. तेव्हा दानवांनी त्याचा पाठलाग केला. यावेळेस घागरीतून अमृताचे काही थेंब पृथ्वीवर 4 ठिकाणी पडले होते. ते ठिकाण म्हणजे प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक. म्हणून या ठिकाणी कुंभमेळा आयोजित केला जातो. जयंतला अमृत कलशासह स्वर्गात पोहोचण्यास 12 दिवस लागले होते. देवतांचा एक दिवस हा पृथ्वीवरील 1 वर्ष असतो. म्हणून कुंभमेळा 12 वर्षानंतर केला जातो. असं मानलं जातं की कुंभमेळ्याच्या काळात ग्रह ताऱ्यांच्या स्थितीमध्ये बदल होतो आणि यावेळीस या 4 ठिकाणी नदीत अमृत स्नान केल्यामुळे आत्मशुद्धी होते. कुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केले जाते. हा मेळा म्हणजे साधू, संत, गुरु, श्रद्धाळू भक्त यांचा पवित्र नद्यांचा तीर्थक्षेत्री भरणारा हिंदूंचा मेळा. या वर्षीचा कुंभमेळा प्रयागराज येथे होत आहे. 13 जानेवारी 2025 पासून ते 26 फेब्रुवारी 2025 पर्यंत चालणार आहे. धन्यवाद.